गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर काय आता आम्ही अंघोळ बिघडून आता फ्रेश झालेलो आहे आणि आत्ता बघा वाजलेलं आहे 9:15 होत आलेली आहे आणि आता आम्ही चाललो ते जेवायला. आणि कारण मगाशी आम्ही वडापाव खाल्लेला तितकाच होता आणि त्यानंतर आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. सो आता इथं जवळपास कुठं हॉटेल आहे ते आम्ही बघणार आहे. सो आता जेवून घेऊया पहिले तिकडं आणि मग तुम्हाला दाखवतो पुढचं. तर काय बघा आता आम्ही आलेलो आहे इकडं नवीन बीच रेस्टॉरंट. सो बीचच्या साईडलाच हे रेस्टॉरंट आहे. सो चला आता जाऊया आतमध्ये. तर गाईज आता आम्ही इकडं बसलेलो आहे आणि आता ऑर्डर दिलेली आहे. राईस प्लेट दिले आहे 2 साऊथ इंडियन थाली आणि तुम्ही इकडं बघू शकता इकडं बनलेलं आहे. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता इकडं बीच आहे बघा, टेकूनच बीच आहे आणि आता जरा काळोख झाला आहे त्यामुळे दिसत नाही सारखा. आता ऑर्डर येऊ दे तोपर्यंत आम्ही इकडं जरा गप्पा मारतो. चला तर काय बघा इकडं आता फायनली साऊथ इंडियन थाली आलेली आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला दही, इकडं स्वीट आहे, नंतर इकडं भाजी आहे बघा, रस्सम गरम पाणी दिले का आणि हे काय ते माहीत नाही, ट्राय करून बघूया. आणि इकडं डाळ आहे वाटतं ही आणि हा पापड आणि राईस आणि बघा इकडं लोणचं. आणि आता खाऊन घेऊया आणि कसं आहे ते बघूया ही राईस प्लेट. चला तर काय आता आम्ही जेवण बी वगैरे झालेलं आहे. थाली तर एकदम मस्त होती, साऊथ इंडियन थाली घेतलेली आणि जरा वेळ तिकडं आम्ही बसलो वाऱ्याला. वारा तर एकदम मस्त येत होता का, कारण बीच साईडलाच आहे. आणि हे बघा हॉटेल इंद्रप्रस्थ आम्ही इकडं राहिले. सो आता आम्ही तिकडं चाललेलो आहे आणि आता वाजलेलं आहे 9:15 आहे बघा. चला तर जाऊया. म्हणजे सकाळी पण लवकर उठायचं आहे, दर्शन करून यायला पाहिजे सकाळपुढे. जास्त उशीर झाला तर मग खूप गर्दी होते. सो आता आम्ही जाऊन रेस्ट करतो. चला तर काय आता फायनली मी पोचलेलो आहे रूमवर आणि आता आम्ही झोपायची तयारी करतो आहे. सो उद्या भेटू सकाळी. सो बाय बाय, गुड नाईट. The next day. हे गाईज गुड मॉर्निंग. तर काय आता मगाशी आम्ही उठलेलो आणि आता आम्ही अंघोळ बिघोळ फ्रेश झालेलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे तिकडं मंदिरामध्ये आणि त्याच्या पहिली इकडं चहा पिऊया इकडं. सो खालतीच हॉटेल आहे. सो चला तर. आणि हा बघा हिरो रेडी आहे, आज कोणतरी इम्प्रेस होणार आहे वाटतं शिववर. सो चला तर काय बघा इकडं आता मी ऑर्डर केलेलं आहे इडली आणि इकडं मेदूवडा आणि सांबार चटणी. सो अक्षय पण इकडं खायला लागलेला आहे. आता मी पण इकडं सुरुवात करतो खायची आणि चहा सांगितलेलाच आहे. सो चला तर खाऊन घेऊया. तर काय आता आमचा ब्रेकफास्ट बी झालेला आहे. ब्रेकफास्ट एकदम मस्त होता. सो आता आम्ही बघा इकडं चाललो आहे ते मंदिराकडे तिकडं वरती. सो चला तर जाऊया. आणि आत्ता वाजलेलं आहे बघा 9:30 आणि बघा अक्षयने इकडे छत्री घेतलेलं आहे, ऊन कडक आहे सारखं. सो चला. आणि वैभवला गरज नाही छत्रीची, तो हिला छत्री देणार नाही आहे मी. ओहो म्हणे छत्री लेट्स गो आयर्न मॅन. तर काय बघा इकडं आता आम्ही पोचलेलो आहे भातोबा श्री मुरुडेश्वर टेम्पल आणि इकडून आता एंट्रन्स आहे बघा. आणि आता बघा इकडं आता गर्दी वाढत चाललेली आहे लोकांची. तुम्ही इकडं बघू शकता किती गाड्या आल्या आहेत त्या. आणि आम्ही इकडं वरतीच जाणार आहे लिफ्टमधून, तो सुद्धा तुम्हाला व्ह्यू एन्जॉय करायला मिळेल. चला तर काय तुम्ही इकडं बघू शकता का, ही वरती जाण्यासाठी लाईन लागलेली आहे आणि इकडं तिकीट्स आहे बघा 20 रुपये. इकडं बघू शकता गावापर्यंत बाहेरपर्यंत जागा लागलेली आहे. गोपूर म्हणतात हा जो स्टॅच्यू आहे ना, त्याला गोपूर म्हणतात. आणि किती फ्लोर आहे हा बघायला विचारला होता. सो आम्हाला पण माहीत नाही आहे किती फ्लोर आहे ते. सो बघूया आम्ही कसं. आधी आम्ही चाललो आहे ते इकडं टेम्पलमध्ये, त्यानंतर मग डिसाईड करू जायचं की नाही ते. आणि इकडून तुम्ही बघू शकता स्टॅच्यू महादेवाचा, किती छान आहे बघा. इथून जबरदस्त व्ह्यू येतो सारखा. तर गाईज मी तुम्हाला इथंचपर्यंत दाखवू शकतो कारण आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे. सो
इथंपर्यंत मी तुम्हाला दाखवू शकतो बघा. तर काय आता आम्ही दर्शन करून आता बाहेर आलेलो आहे आणि बघा हे मंदिर आहे ते. तो आता आम्ही चाललोय तिकडे वरती स्टॅच्यू आहे तर बघा आता तिथंपर्यंत जाणार आहे मी. चला बरी आहे म्हणजे बारीक पानं हे बघा इथं किती छान आहे बघा तुळशी एकदम बारीक पानाची बघा. तो आता आम्ही घेऊया तिकडं प्रसाद. प्रसाद घेऊया आधी. 25 रुपये लाडू प्रसाद आहे बघा इकडं. तर काय बघा आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि बघा आता किती लाईन लागलेली आहे ती. आणि इथून तुम्ही बघू शकता किती उंच आहे ते. टोटल आता बघा आम्ही बघितलं 18 फ्लोर आहे इकडं वरती जाणार तर. आणि आता लाईन लागलेलं आहे सो त्यामुळे आम्हाला पण उशीर होणार आहे. सो आम्ही डिसाईड केलं की वरती जायचं नाही आहे. सो आता आम्ही तिकडं वरती स्टॅच्यूकडे चाललो आहे. सो चला तर काय बघा आता अशी इकडून वरती जायला वाट आहे आणि इथून तुम्ही बघू शकता हा स्टॅच्यू. ऊन तर खूपच कडक लागतंय. मग तू छत्रीमध्ये ये माझ्या. तर काय ते बघा आता फायनली आम्ही आता वर पोचलेलो आहे आणि तुम्ही इथून व्ह्यू बघू शकता किती एकदम जबरदस्त आहे तो. इकडं सगळा हा समुद्र आहे तुम्ही बघू शकता इकडं. आणि हा बघा इकडं नंदी आहे किती मोठा आहे तो बघा. आणि इथून बघा हा व्ह्यू कसा दिसतोय तो. आणि इकडं हे आहे ते रामेश्वराचं मंदिर आहे हे बघा. तर काय आमचा फोटोग्राफी बी वगैरे झालेली आहे आणि तुम्ही इकडून बघू शकता इथून कसं दिसतं स्टॅच्यू. आणि आता मी याला प्रदक्षिणा काढणार आहे अशी. आणि हे बघा इकडं बीच आहे. कस व्ह्यू बघा किती छान येतोय तो. तर काय तुम्ही इकडं बघू शकता इकडं आता महाभारतातला अर्जुनाचा रथ बघा इकडं केलेला आहे. आणि इकडं सगळं लॉज बी वगैरे RNS रेजिडेन्सी आणि 3 स्टार आहे वाटतं. तर काय आता आम्ही स्टॅच्यू बी वगैरे बघून आता आम्ही इकडं खालती आलेलो आहे. आणि काल मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा इकडं आहे समुद्राच्या ह्याच्यात बांधलेला आहे बघा नवीन बीच रेस्टॉरंट बघा. तुम्ही इकडं बघू शकता कसं बांधलं आहे त्याने. हा पूर्ण समुद्र आहे आणि इकडं बघा हे रेस्टॉरंट. काल आम्ही तिकडं थाली घेतलेली. थाली मस्त होती एकदम. तर काय आता आमचं सगळं बघून बी झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो ते परत रूमवरती कारण आता बॅग बी पॅक करायची आहे. आणि आता आमची ट्रेन आहे ती 4 वाजता आहे मुर्डेश्वर रेल्वे स्टेशनवरून. सो आत्ता वाजलेलं आहे बघा 11:15. सो आता मी बॅग बी पॅक करतो म्हणजे थोडा टाईम होणार. सो त्यानंतर जरा इकडं मार्केटमध्ये जरा राऊंड मारून येणार आहे मी. सो चला आहे बघा आता आम्ही पोचत आलेलो आहे रूमवरती. सो चला. तर नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही देवळातून जाऊन आलो आणि आता पॅकिंग चालू आहे. हा बघा वैभव इथे पॅकिंग करतोय. माझी पॅकिंग झालेली आहे. आता आम्ही 12 वाजता आता चेकआउट करणार आणि नंतर आम्ही रेल्वे स्टेशनकडे जाणार आहोत.
4 वाजता आधी सांगितल्याप्रमाणे 4 वाजता ट्रेन आहे आमची. चांगली बातमी अशी आहे की बुकिंग कन्फर्म झालेलं आहे. फायनली झालं आहे. काल तात्काळ तिकीट बुकिंग केलं होतं, ते आज कन्फर्म झालं. आणि तर आम्ही आता जाणार आहोत. तर वैभव वगैरे तयार आहे इथे. तर आता आम्ही निघतोय. तर तुम्ही व्लॉग बघत राहा आणि पुढचा अपडेट तुम्हाला लवकरच वैभवकडून मिळेल. तर काय आता आम्ही फायनली रूम चेकआउट केलेलं आहे आणि आता आम्ही इकडं आलो आहे ते जेवायला आणि ऑर्डर दिलेली आहे. सो आम्ही ऑर्डर दिली ती व्हेज पुलाव आणि गोबी मंचुरियन आणि बघा अक्षयच्या इकडं मोसंबी ज्यूस पण आलेला आहे. चालेल सांग मला. नंबर 1 एक नंबर, टेस्ट बरी आहे, मस्त आहे. सो आता व्हेज पुलाव आणि गोबी मंचुरियन घ्यायचं आहे. गाईस आम्ही गोबी मंचुरियन ऑर्डर केलं होतं, तर त्याचं आलेलं आहे. तर वैभव आता आम्हाला खाऊन टेस्ट करून सांगणार आहे कसं आहे टेस्ट ती. तो वैभव कसा आहे, टेस्ट कशी आहे? एकदम मस्त आहे. फ्लेवर कसा आहे गोबी मंचुरियनचा? म्हणजे आपण जे गोव्यात खातो त्याचं तसंच आहे का वेगळं आहे काहीतरी? जरा वेगळं आहे टेस्टीला, पण क्वांटिटी वाईज तुम्ही इकडे बघू शकता खूप आहे. हां, ओके. तर फायनली इकडं पुलाव आलेला आहे आणि याच्याबरोबर आहे ते रायतं. सो आता मी जेवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला, आता आमचा खाऊन पिऊन झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते रेल्वे स्टेशनवर. हे बघा इकडं आता रिक्षा आहे. रिक्षात बसून डायरेक्टली रेल्वे स्टेशनवर जाणार आहे. सो चला. तर काय आता फायनली आम्ही पोहोचलो इकडं मुर्डेश्वरला आणि अजून ट्रेन यायला जरा उशीर आहे. आत्ता वाजलेलं आहे बघा 2:45. टायमिंग दिला आहे 4 वाजता आणि तुम्ही इकडं बघू शकता कोच पोझिशन इकडं दिलेलं आहे. आमचं आहे S1 आहे बघा 20 आणि स्त्री आहे बघा 18ला लागणार आहे. सो आता मी तिकडे चाललो आहे. चला, आणि प्लॅटफॉर्म 1ला येणार आहे गाडी. हे बघा हे असं आहे मुर्डेश्वर रेल्वे स्टेशन. तर काय ते बघा फायनली ट्रेन आलेली आहे मुर्डेश्वर टू मडगावला जाण्यासाठी. गाडी तर फुल्लच आहे सारखी, कारण ही मंगलोरवरून आलेली आहे आणि ती जाणार आहे ती LTTला आणि आमचा डब्बा आहे तो S3 आणि S1. तर काय ते बघा आता वाजलेलं आहे 5-10 मिनटं आणि आता मी इकडं बसलेलो आहे आणि आता मी इकडं गोकर्णाला पोचत आलेलो आहे. आणि तुम्ही इकडं नेचर बघू शकता, किती सुंदर आहे ते बघा. आणि क्लायमेट पण एकदम मस्तच आहे, पावसाचं वातावरण नाही आहे. सो आम्ही 7:30पर्यंत पोचणार आहे मडगावला असं वाटतं मला. तर काय बघा आता वाजलेलं आहे 7:45, 5 मिनटं आणि फायनली मडगावला पोचलेलो आहे मी. सो कसा आला प्रवास? प्रवास मस्त होता, मजा आली. आणि आता मी परत चाललो आहे इकडं कार पार्किंग केलं आहे तिकडे चाललेलं आहे. सो चला तर. आणि ही गाडी बरं पडलं की प्लॅटफॉर्म 1ला लागली ती, कारण इथूनच आता एक्झिट करायचं आहे मला. सो चला. तर काय हे बघा आता आम्ही निघालेलो आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही पोचणार आहे आणि अक्षय आपल्या घरी जाणार आहे आणि मी माझ्या घरी. सो हे बघा आता 8:20 वाजत आलेले आहे आणि आमचा हा टूर 2 दिवसाचा खूप मस्तच झाला. आणि काय म्हणायचं आहे तिला? काय नाही, मजा आली. ओव्हरऑल प्रवास पण चांगला झाला. आणि पुढे सुद्धा असंच आम्ही कुठं कुठं जात राहूया. येस, नक्की नक्की, शुअर. सो चला. तर काय बघा आता अक्षयला मी सोडायला इकडं आलेलो आहे खांडेपारला आणि त्याचा फ्रेंड इकडं न्यायला यायचा आहे त्याला. सो याला बाय बाय करूया आणि मी पण आता चाललो आहे. बाय बाय. बाय. चला बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. सो लेट्स गो. तर काय आता फायनली पोचलेलं आहे मी घरी आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वैभव सने व्लॉग्स. बाय.